पहा किती मस्त असा सोनेरी रंग आलाय। बाजारात सध्या मेथी आणि कोथिंबीर भरपूर प्रमाणात मिळत आहे आणि बाहेर देखील मस्त अशी थंडीचं वातावरण आहे। तर ही संधी साधून बनवूया थालीपीठ। आणि हो, या थालीपीठमध्ये बाजारातली खूप दिवसांची तयार भाजणी किंवा घरी भाजणी करण्याची देखील गरज नाही आहे। असे हे बिना भाजणीचे थालीपीठ चवीला खूप छान लागतात बरं का। चला तर मग वेळ न घालवता रेसिपी बघूया। हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी व्लॉगवाले श्रद्धा अँड प्रकाश। तर सर्वप्रथम इथे एक स्वच्छ धुतलेला बाउल घ्यायचा, त्यामध्ये कोवळी मेथीची पाने घ्यायची आहे। इथे आपण फक्त पानांचा वापर करणार आहोत, देठांचा नाही। ही मेथीची पाने अर्धा वाटी आहेत। मग आपण इथे 1.5 वाटी कोथिंबीर देठासहित घेणार आहोत। कोथिंबीर छान नीट निवडून घ्यायची। आता वेळ आहे सर्व भाज्या नीट व्यवस्थित धुवून घेण्याची। सर्वप्रथम इथे आपण कोथिंबीर स्वच्छ धुवून घेत आहोत, जेणेकरून ह्याला लागलेली माती फवारणी निघून जाईल। धुवून झाले की कोथिंबीर चाळणीत निथळून घ्यायची, जेणेकरून जास्त असं पाणी जे असेल ते निघून जाईल। मग आता मेथी चाळणीमध्ये काढून ती देखील स्वच्छ धुवून घ्यायची। आता वेळ झाली आहे ह्या भाज्या कापून घेण्याची। सर्वप्रथम इथे मी मेथी कापून घेत आहे। मेथीची पाने जास्त अशी बारीक न कापता थोडी अशी जाडसर ठेवायची। आता एक स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं बाउल घ्यायचं। मग ही कापलेली मेथी ह्या बाउलमध्ये काढून घ्यायची। त्यानंतर धुतलेली ही कोथिंबीर बारीक बारीक अशी कापून घ्यायची आहे। कोथिंबीर कापून झाली की ती देखील मेथी ठेवलेल्या बाउलमध्ये काढून घ्यायची। थालीपीठमध्ये कांदा हा एक मुख्य घटक असल्याने इथे आपण 6 मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत। यामुळे आपले थालीपीठ आणखी चविष्ट लागतील। आता हे कांदे व्यवस्थित धुवून सोलून बारीक बारीक कापून घ्यायचे। आता 6-7 तिखट हिरव्या मिरच्या घेऊन त्याची देठ काढून घ्यायची। तुम्ही विचार करत असाल, एवढ्याशा मिरच्यांनी थालीपीठला तिखटपणा येईल? तर हो, कारण मिरच्यांसोबत आपण लाल तिखटाचा देखील वापर करणार आहोत। मग अर्धा इंच अद्रक स्वच्छ धुवून सोलून बाजूला ठेवायचं। त्यानंतर 14 ते 15 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या, त्या देखील सोलून घ्यायच्या आहेत। लसणाने थालीपीठला खूप छान चव येते। आता एका स्वच्छ मिक्सरच्या भांड्यात अर्धा चमचे अख्खे धने, अर्धा चमचा जिरं, 1 मोठा चमचा बडीशेप, सोललेले लसूण, सोललेलं अद्रक आणि तिखट हिरव्या मिरच्या। आणि आता वेळ झाली आहे सिक्रेट टिप सांगण्याची। तर इथे मी 1 वाटी उडीद डाळ 2-3 तासांसाठी भिजत ठेवली होती। डाळ चांगली भिजल्यावर ह्यामधील पाणी काढून ही डाळ वाटायला घ्यायची। उडद डाळप्रमाणे मी मूग डाळ रात्रभर भिजत ठेवून त्यातलं पाणी काढून ही सुद्धा वाटायला घेत आहे। आता हे सर्व डाळी मसाले एकत्र बारीक वाटून घ्यायचं। मध्ये मध्ये चमच्याचा वापर करून सर्व मसाले डाळी एकत्र करून घ्यायच्या। गरज वाटल्यास पाण्याचा वापर करून तुम्ही वाटून घेऊ शकता। आता हे वाटलेले मसाले कोथिंबीर आणि मेथीच्या बाउलमध्ये काढून घ्यायचे। उडद डाळ आणि मूग डाळमुळे थालीपीठ मस्त असे खुशखुशीत होतात। आता ह्यात बारीक कापलेला कांदा टाकायचा। आता वेळ झाली आहे ह्यात सर्व सुके मसाले टाकण्याची। सर्वप्रथम आपण ह्यात टाकत आहोत अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा गरम मसाला, 1 मोठा चमचा घरगुती लाल तिखट। तिखटीचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता यात 2 कप बेसन पीठ टाकायचं। बेसन पिठाऐवजी तुम्ही 3 ते 4 तासांसाठी चणा डाळ भिजवून मिक्सरमध्ये बारीक वाटून ती देखील टाकू शकता। 1.5 वाटी बाजरीचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। आता यात थोडं थोडं करून पाणी टाकून पीठ चांगलं असं मळून घ्यायचं। जास्त पाणी वापरायचं नाही, कारण मेथी, कोथिंबीर आणि कांद्यामध्ये आधीपासूनच पाणी असतं। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जेव्हा थालीपीठ करायचं असेल तेव्हा लागेल तेवढंच बाजरीचं पीठ वापरून संपवून टाकायचं, कारण जास्त काळ बाजरीचं पीठ ठेवलं तर ते चवीला कडवट लागतं। म्हणून शक्यतो थालीपीठ करताना तयार बाजरीचं पीठ वापरावं किंवा ताजं दळलेलं बाजरीचं पीठ वापरावं। गरज वाटल्यास आणखी असं ज्वारीचं पीठ टाकून पीठ व्यवस्थित मळून घ्यावं। लक्षात ठेवा, हे पीठ मळत असतानाच ह्यामध्ये तेलाचा अजिबात वापर करायचा नाही। आणि इथे आपलं हे पीठ व्यवस्थित असं मळून झालं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साधारण एवढं घट्ट आपलं पीठ मळून व्हायला हवं। मग आता ह्यावर झाकण ठेवून हे पीठ 15 ते 20 मिनिटं असंच ठेवायचं। आता गॅस पेटवून त्यावर मंद आचेवर तवा तापवत ठेवायचा आहे। 15 ते 20 मिनिटं झाले की झाकण काढून हे पीठ परत 3 ते 4 मिनिटांसाठी व्यवस्थित असं मळून घ्यायचं।
मग एक स्वच्छ धुतलेलं पोलपाट घ्यायचं, त्यावर प्लेन कॉटनचा स्वच्छ धुतलेला रुमाल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अर्धा दुमडून ठेवायचा. ह्या रुमालावर चांगलं पाणी शिंपडून घ्यायचं, जेणेकरून पीठ खाली आपल्या रुमालाला चिकटणार नाही. मग तळहातावर पिठाचा गोळा हलका मळून रुमालावर ठेवायचा आणि त्याला थापून गोल थालीपीठाचा आकार द्यायचा. मध्ये मध्ये पाण्याचा वापर करायचा, जेणेकरून पीठ थापण्यास सोपे पडते. आणि या थालीपीठाला बोटाच्या सहाय्याने 3-4 होल करायचे, जेणेकरून यात तेल सोडता येईल. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता एक हात अलगद रुमालाखाली ठेवून हा रुमाल उचलून अलगद तव्यावर टाकायचा. आता प्रत्येक थालीपीठाच्या होलमध्ये थोडं थोडं 1-2 थेंब असं तेल सोडायचं, जेणेकरून तेल थालीपीठच्या खालच्या बाजूला लागेल आणि आपले थालीपीठ तव्याला चिकटणार नाही. उलटण्याच्या सहाय्याने सगळ्या बाजूने हे थालीपीठ मोकळे करून उलटून घ्यायचे. पहा इथे किती मस्त असा सोनेरी रंग आलाय आपल्या थालीपीठला. आता या थालीपीठाला सगळ्या बाजूने तूप लावून घ्यायचं आहे आणि तूप सगळीकडे पसरलं की मग हे थालीपीठ खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. पहा आपले थालीपीठला कसा मस्त सोनेरी रंग आला आहे. आता हे थालीपीठ तयार झाले आहेत आणि ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता इथे मी तुम्हाला एक थालीपीठ मोठ्या आकाराचा करून दाखवत आहे. तसं तर शक्यतो थालीपीठ हे छोटेच असतात आणि थोडे जाडसर थापून केले जातात, जेणेकरून ते तव्यावर टाकल्यावर ते रुमालाला चिकटून राहणार नाही. थालीपीठचं पीठ जास्त घट्ट नसावं, जेणेकरून तव्यावर टाकताना ते रुमालाला चिकटून राहत नाही. मगाशी मी सांगायला विसरली की ह्या पिठामध्ये आपण 3 ते 4 चमचे मक्याचे दाणे मिक्सरमध्ये वाटून मिक्स केले आहेत. तुमच्याकडे जर मक्याचे दाणे नसतील तर तुम्ही तिथे मक्याच्या पिठाचा वापर करू शकता आणि जर ते देखील नसेल तर ही स्टेप स्किप करू शकता. तर असे हे रुचकर, झटपट बनणारे तसेच पौष्टिक असे बिना भाजणीचे थालीपीठ नक्की ट्राय करा आणि कसे झाले हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि असे हे गरमागरम थालीपीठ तुम्ही गोड दही किंवा केचप सोबत खाऊ शकता. चला तर इथे मी हे गरमागरम थालीपीठ ट्राय करून बघते. खरंच हे थालीपीठ खूप छान झाले आहेत. एक नंबर असे झाले आहेत. तुम्ही पण हे थालीपीठ नक्की ट्राय करा. तर असं हे थालीपीठ खाताना तुम्हाला मध्ये मध्ये कोथिंबीरीची चव, मक्याचे दाणे, बडीशेपचा स्वाद आणि डाळींचा खुसखुशीतपणा जाणवेल. तर कशी वाटली आजची ही रेसिपी हे आम्हाला लाईक, कमेंट, शेअर करून नक्की कळवा. तसेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.